कडे वळायचंय, सुरू करूया। बारामतीत आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं बघायला मिळालं। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार एकत्र आले। युगेंद्र पवारांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त सुनेत्रा पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। तर यावेळी युगेंद्र पवारांनी वाकून काकूंना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद स्वीकारला। पवार कुटुंबीय एकत्र आल्यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। दरम्यान काका काकू माझ्याकरता आजही आदर्श आहेत, कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली। बीडच्या वरप गावात तुमची मुलगी मला द्या म्हणत गावगुंडांनी एका शिक्षकाला मारहाण केली। मारहाणीत जखमी झालेल्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा संशयास्पद मृत्यू झालाय, मात्र नशेखोराच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आखाड्याचे महंत आक्रमक झाले। या संदर्भात आखाडा परिषदेनं पोलिसांकडे मारहाणीचं सीसीटीव्ही सादर केलंय। या घटनेनंतर त्र्यंबक नगरीतील दारू दुकानं बंद करण्याची मागणी इथल्या महंतांनी केली आहे। जळगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 2 बालकांचा मृत्यू झाला। दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप बालकांच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। एका रात्रीत सोन्याच्या दरात 2,000हून अधिकची वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचे दर 1,02,000वर पोहोचले। तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स आलंय। येत्या 28 एप्रिलला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज सादर करण्याची मागणी करण्यात आली। अनधिकृत भोंगे वापरण्यावर किरीट सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी त्यांनी घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस स्थानकात भेट दिली, कारवाईचा आढावा घेतला। पिंपरी चिंचवडमध्ये 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत होर्डिंगवर जाहिरात न लावण्याचा निर्णय घेण्यात आला। होर्डिंग कोसळल्यानं 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता। 2023 मध्ये म्हणून हा निर्णय घेण्यात आला। नागपूरच्या गरोबा मैदानासह विविध भागात विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांनी आंदोलन केलं। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे। हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटक केली। नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू रोडवर दुचाकी वाहनावरून एमडी पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। यावेळी आरोपीकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चुनाभट्टी परिसरातून पोलिसांनी परराज्यातील ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश केला। गस्ती दरम्यान पोलिसांनी आरोपीसह त्याच्या आरोपीला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून तब्बल 10 कोटींचं चरस जप्त करण्यात आलं। पुण्यात जैन धर्मीयांनी मोर्चा काढला। विलेपार्ले इथं जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यात जैन समाजानं आंदोलन केलं। व्यापारी संकुलासाठी दिलेला भूखंड सिडकोनं जप्त केल्याप्रकरणी आता व्यापारी आक्रमक झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास येत्या 29 तारखेपासून व्यापारी उपोषणाला बसणार आहेत। पुण्यात दारूच्या नशेत लोकांनी एका जोडप्याला मारहाण केली। जोडप्याच्या कारवर दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 3 आरोपींना अटक करण्यात आली। नागपूर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डात लागलेली आग अजूनही धुमसतीये। 4 दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। आगीचे लोट विझल्यानंतरही कचऱ्याच्या आतून आग धुमसतेच आहे। त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि धूर अशा दोन्ही त्रासांना सामोरं जावं लागतंय। पिंपरी चिंचवडमध्ये म्हाळुंग एमआयडीसीत पोलिसांनी वाहनं चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर बेड्या ठोकल्या। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे नागपुरातील तात्या टोपे नगरातील श्री गणेश मंदिरात बाप्पा करता एसी लावण्यात आला।
बातमी आहे धुळ्यातून धुळ्याच्या कुसुंबा गावात नागपूर सुरत महामार्गावर खड्डेच खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। रायगडमधील 5 पोलीस स्थानकांना ISOA+ मानांकन देण्यात आलंय। उत्तम कामगिरी केल्यानं हे मानांकन देण्यात आलंय। विविध निकषांवर आधारित हा पुरस्कार विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आला। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांवर हरकतींवर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। मिरजच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये ही सुनावणी पार पडली। शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणणं मांडताना दिसले। बीडमध्ये एका तरुणीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे। बीडमध्ये जाऊन नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, तसंच दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासन दिलं। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या तापी नदीच्या काठी लागवड करण्यात आलेल्या केळी पिकाचं नुकसान झालंय। तांदलवाडीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। उष्णतेमुळे केळीची खोडं मोडणं, पानं गळणं, तर दुसरीकडे भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। अंमळनेर शहरातील जामी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारी 10 पक्की घरं आणि 16 दुकानं अशी 26 अतिक्रमणं पालिकेनं JCBच्या मदतीनं पोलीस बंदोबस्तात हटवली। यावेळी मध्यमवर्गीयांवर कारवाई करत मुख्य बाजारपेठेतील दुकानांना सवलत दिल्यानं नागरिक संतापले। चिपळूण नगर परिषदेच्या वतीनं EV चार्जर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। काही दिवसात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या संचाचं अनावरण होणार आहे। हिंगोलीच्या रेल्वे स्थानकात रेल्वेला आग लागल्यानंतर कशा प्रकारे तात्काळ आग आटोक्यात आणायची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायचं याची रंगीत तालीम प्रात्यक्षिक करण्यात आलं। बुलडाण्यातील नख गळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे। मात्र केसगळतीचं निदान झालं, मग नवीन संशोधन करून नख गळतीबाबत काय दिवे लावणार आहेत असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात एक घर सोडून एक अशा पद्धतीनं अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडले। गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय, हे देखील धक्कादायक आहे। पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। रायगडमध्ये अवैध मासेमारी करणं महागात पडलंय। मत्स्य विभागानं ड्रोनद्वारे टेहाळणी करत 63 जणांवर कारवाई केली, त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। कांदा निर्याती बाबतीत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीला बसला। यंदा कांदा निर्यातीत 10% घट झाली आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शासनाला तब्बल 380 कोटींचा रुपयाच्या विदेशी चलनाला मुकावं लागलेलं आहे। रायगडच्या आंबेनळी घाटात बिबट्याचा वावर बघायला मिळाला। बिबट्या रस्ता ओलांडून डोंगर भागाकडे जात असताना एका दुचाकीस्वारानं बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केलं। श्रीरामपूर शहरातील नेहरू भाजी मार्केट चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी शिवप्रेमींकडून केली गेली। 40 वर्षांपासून ही मागणी होती। ही मागणी आता पूर्ण झाली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ झाला। चिपळूण जवळच्या खेरडी ग्रामपंचायतीनं करवसुली करता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीला वेग आलेला आहे। थकीत कर्जदारांची नावं ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावण्यात आलेली आहेत। जळगावमध्ये मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जामनेरमध्ये रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ इथल्या सिद्धनाथाच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी इथं मळगंगा देवीच्या 3 दिवसाच्या यात्रेला प्रारंभ झाला। यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जालना जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलंय। पुढील 3 दिवस जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।
हिंगोलीच्या वसमतमध्ये नगर परिषदेवर पाण्याकरता महिलांनी हंडा मोर्चा काढला। नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे महिलांना पाण्याकरता पायपीट करावी लागते। दरम्यान ग्रामीण भागात पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात येते आहे।